माझ्याकडची परिस्थिती त्या पद्धतीने आहे, मीही त्या परिस्थितीतला आहे. तुम्ही ह्या कपड्यांवरती जाऊ नका, तर ह्या मेमरीवरती घ्या, कारण मेमरी त्या पद्धतीनं फास्ट पळत असते. कारण मी आता चिखलातनं आलो आहे. आता हे ठिबक बघा, तुम्हाला दिसत असेल हातरलेलं ठिबक हे पाठीमागं माझ्या. तर नेपियर जर लावायचं असतं तर मी ह्याच्या कांड्या काढून ह्याच्या बाजूनं लावलं असतं, सगळं काय केलं असतं. पण मला हे लावायचं नाही आहे. बाजूला नेपियर आहे, सगळं काय, पण नेपियरचा मुरघास करता येत नाही. मला अडचण कधी येते? पावसाळ्यात येते. तुम्हाला अडचण कधी येणार आहे? पावसाळ्यात येणार. ह्या सर्व गोष्टीसाठी हे सर्व काही सिस्टम सर्व रेडी आहे. फक्त तुम्ही पाऊस येण्याची वाट पाहताय, आम्ही पाऊस जाण्याची वाट पाहतोय. अजून 1.5 महिना आमचा पाऊस जाणार नाही, आम्हाला पण माहिती आहे. किती वाट पाहू द्या, किती काय करू द्या. आणि जरी म्हणजे हे सर्व काही सिस्टम यंत्रणा सर्व काय रेडी आहे, फक्त शॉक मशीन जोडली नाही. आणि पलीकडचं क्षेत्र नांगरावं लागणार आहे, कारण ते एकदा नांगरलं होतं, परत गवत आलं आहे, त्याच्यामुळे त्यालाही नांगरावं लागणार आहे. पण एकदा का म्हणजे मी सांगतो ना की आपण जो चारा, तर चाऱ्याची कन्सेप्ट काय होती ही तुम्हाला मी ह्या वर्षापासून दाखवेन. कारण काय होतं की चारा काय क्वालिटीचा बनतो आणि कसा बनतो हे मी तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये मी दाखवेन माझ्या करून. कारण काय होतं, हे तर एकदम बेकार, म्हणजे आमचं क्लायमेट एकदम थर्ड क्लास आहे, तरीसुद्धा थर्ड क्लासमध्ये 1 क्लासचा चारा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवेन. आज मला मदने सरांनी त्यांच्या शेडचे फोटो पाठवलेत, वरती शेड केलेल्याचे फायदे. तर त्यांची अशी एक मादी झोपली ना की मेलेल्या प्रमाण आहे, म्हणजे मादी मेल्यासारखीच झोपलेली आहे. तर हे शेड वर केलेल्याचे फायदे असतात. तुमच्या भागात पाऊस पडू नाही तर नाही पडू, पण तुम्हाला शेडची संकल्पना तशी पाहिजे, चाऱ्याची संकल्पना तुमच्याप्रमाणे पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल, मला योग्य वाटेल त्या पद्धतीनं केलं पाहिजे. पण जर काय असेल, म्हणजे त्या दादानी सिंहगडचं का कुठले तरी होते, त्यांनी एक कमेंट केली होती की आमच्या भागात पण तुमच्यासारखंच आहे. तर साहेब, तुम्ही दुसरा चारा फुकट दिला तरी लावू नका, ह्याच्या मागे लावा. तुम्ही दसरा झाला म्हणजे दसऱ्याला आमचा पाऊस जातो, त्या पिरियडला जसं मी मेगा स्वीट लावेन तसं तुम्हाला व्हिडिओ करेन, तसं तुम्हीसुद्धा करा. त्याला ठिबकने जे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवेन, आणि त्याचं उत्पन्न किती येतं तेही मी तुम्हाला दाखवेन. काही हरकत नाही. आता मी हे जे काय माझ्याकडनं राहिलं होतं साळीनं खाऊन, त्यातलं थोडं थोडं उगवतं आहे, म्हणजे उगवतं आहे, उगवलेलंच आहे. पण काय आता त्याला फायदा नाही आपल्याला उगवूनसुद्धा, कारण त्याची वाढ होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी काय होणार नाहीत. आता लोकांनी सांगितलं होतं पाऊस कमी होणार आहे, आम्ही त्या पद्धतीनं उद्योग केला, पण पाऊस काय आपला जात नसतो आणि काय होत नसतं. मग त्या पद्धतीनं नियोजन केलं आहे. आणि हा पूर्ण क्षेत्र जे काय तुम्हाला पाठीमागे दिसते माझ्या, हे सर्व क्षेत्र जे काय दिसते तुम्हाला, हे पूर्ण परिसर, हा परिसरमध्ये मी मेगास्वीट आणि शुगर ग्रेज लावणार आहे. म्हणजे कडवळाचाच एक प्रकार आहे. तुम्ही कडवळ म्हणता, आम्ही मेगास्वीट म्हणतो. म्हणजे आम्हाला ते माहितीच नसतं, त्यामुळं आम्हाला जसं दवाखान्यातून भेटलं, म्हणजे डॉक्टर आम्हाला देतात, सरकारी डॉक्टर, त्यांनी सांगितलं हे मेगास्वीट आहे, हे शुगर ग्रेज आहे. पण तुम्ही लोक जेव्हा येता किंवा तुम्ही लोक जेव्हा प्रश्न विचारता की हे कडवळ म्हणजे काय, तेव्हा आम्हाला समजलं की हे मेगास्वीट आणि कडवळ म्हणजे एकच आहे, दोघांचा बाप एकच आहे आणि दोघं पण एकच आहेत. मग ते नंतर समजायला लागलं. तर त्याचा ह्याच्यामध्ये मी रिझल्ट दाखवेन, आणि त्याचा रिप्लायसुद्धा, म्हणजे त्याचा चारा कसा येतो हेही मी दाखवेन तुम्हाला. कारण आपला त्या कडवळाबद्दल किंवा त्या मेगास्वीटबद्दल तेवढा अभ्यास झालेला आहे. आणि खत आणि हे ठिबक का हातरलं आहे, आता माझ्याकडे पाणी तर भरपूर आहे, पाण्याचा विषय नाही, पण आमच्याकडं पाणीच लय लागत नाही, म्हणून हे ठिबक हातरलं आहे. म्हणजे पाणी जास्त आहे म्हणून ही खर्चिक गोष्ट केली आहे का, तर त्याला पाणीच कमी मिळावं. म्हणजे थोडंसं 1 तासभर पाणी मिळलं ना तरी हे जगल, कारण आम्हाला मार्चपर्यंत पाणी द्यावंच लागत नाही शेताला, त्या पद्धतीतलं आमचं वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये हे ठिबक हातरलेलं आहे. तिकडचं थोडंसं गोळा करून ठेवलं आहे. ठिबक सर्व आहे आणि त्या ठिबकवरच करणार आहे. आणि थोडं टोकन करताना तो काही लोकांना जर यायचं असेल, वाटत असेल ना आम्हाला शेती कशी असते किंवा काय, किंवा मी नवीन आहे, मला काही कामं नसतील, तर तुम्ही माझ्याकडे ठिबकला किंवा हे टोकन करताना तुम्ही या, काय सिस्टम न होतं, किंवा तुम्ही मुरघासाच्या वेळी या. मुरघास, त्या दादाने एक व्हिडिओ मला सांगितला होता की मुरघासाचा व्हिडिओ पाठवा. तर ॲक्च्युली आत्ता मुरघासाचा माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे, पण जेव्हा ह्याचा मी मुरघास करेन तेव्हा मात्र तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवेन. आणि तुम्हाला जर कुणाला पाहायला यायचं असेल तर एक ते साहेब म्हणत होते की मला तुमच्याकडे प्रशिक्षण घ्यायचं. प्रशिक्षण वगैरे नसतं. जेव्हा ह्याची लागवड वगैरे आम्ही करू तेव्हा तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, तेव्हा काही विषय नसतो. पण आता पाऊस असल्यामुळं विषय आहे, म्हणजे आमचा जो काही प्रश्न आहे तो पावसाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा नोव्हेंबरच्या नंतर तुम्ही मेपर्यंत कधीही या आमच्याकडे. चाऱ्याची जी काही योजना असते किंवा चाऱ्याची संकल्पना असते, काय करतो आम्ही ते तुम्हाला पाहायला भेटेल. आणि का करायचं ते तुम्ही स्वतः केल्यानंतर मेंढीपालन हे तुम्हाला समजेल की हे अशा चाऱ्याची काय गोष्ट करायची. तर खूप साऱ्या अडचणी येतात.
दाखवायसाठी किंवा रीलसाठी जर करायचं असेल तर तुम्ही बारके बारके चारे लावा, व्हेरायटी चारे लावा. रील बनवायची असेल, बियाणं विकायचं असेल तर करा. पण तुम्हाला व्यवसाय म्हणून मेंढीपालन करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं नियोजन करून अशा पद्धतीचंच चारं लावावं लागतील. ह्याचं एक तुम्ही नियोजन करा. नाहीतर मस्त आहे ना, मला पण रील बनवायला चांगलं आहे, पण रील बनवून माझा व्यवसाय चालत नाही. तर रील बनवून फक्त माझी प्रसिद्धी होते. माझा व्यवसाय मला प्रसिद्धीत आणायचा आहे. मी काय प्रसिद्धीत येऊ किंवा न येऊ, पण माझा व्यवसाय जर प्रसिद्धीत आला तर माझी प्रसिद्धी ऑटोमॅटिक होणार आहे. म्हणून मी काय करतो, चाऱ्यासाठी धडपड करतो. आणि हे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला त्यावेळी कळेल ज्यावेळी तुमच्याकडं अचानकच पाऊस येईल आणि चारा कापायला त्रास होईल. ह्या सर्व गोष्टींचा तेव्हा प्रश्न उठतो. आणि हा नेपियर बघू शकताय तुम्ही, आता आहे सर्व शेतात उभं आहे, पण मला कापता येत नाही. काय करणार आहे मी, असून पण नसल्यासारखंच आहे ना माझ्याकडं. मग ह्याला फक्त आत्ता म्हणजे मी जे काही आता पाऊस गेल्यानंतर जे काही मेगा स्वीट किंवा जे काही मका वगैरे पेरणार, तो मला चारायला येईपर्यंत ह्याला मी ठेवणार. त्याच्यानंतर हे सर्वच काढून टाकणार आहे. कारण ह्याची मला काहीच गरज नाही आणि ह्याची मला गरजच लागणार नाही. कारण मला पावसाळ्यात जर चारा येत नसेल तर मी ह्याला ठेवण्यात काय अर्थ नाही. आणि त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर मी सांगतो ना, मेंढीपालन हे त्यापेक्षा आपण विचार करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं होतं. पण तुम्हाला नियोजन मात्र चाऱ्याचं करावंच लागतं. आणि मग तुम्हाला कसं करायचं आहे ते तुमच्यावरती. मी सांगून काय फायदा नसतो. मला अडचण येते म्हणून मी सांगू शकतो की असं केलं तर असं होईल, कारण मला अडचणींचा सामना करावा लागतो इथं. पण तुम्हाला जेव्हा अडचण येईल तेव्हा तुम्हाला हे सर्व गोष्टी समजतील. आता काही लोकांना हळूहळू समजायला लागलं. काही लोक सांगू शकत नाहीत की असं बघितल्यामुळं आम्ही असं करू शकतो, पण ते सांगतात की आमचं स्वतःचं ते आहे. काय हरकत नसते. काही लोक मशनीचं दाखवतात, काही शेडचे आता दाखवायला लागले, काही हरकत नाही. माझाच पॅटर्न आहे असं मी कधीच म्हणत नाही. पण तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून ते तुम्हाला करावंच लागणार आणि ते केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. ते मी वैयक्तिक मेंढीपालनात माझ्याकडे जी रिॲलिटी होते, म्हणजे ज्या काही गोष्टी घडतात त्या मी दाखवत असतो. तुम्हालाही त्याबद्दल सांगत असतो, कारण तुम्हालाही त्याबद्दल माहिती असावं. कारण काय होईल आणि काय नाही ह्याचे मी शाश्वती सांगत असतो. तर आता हे नेपियर पाहू शकताय, हे खालून पिवळं पडलं आहे. तुम्हाला मी काढून दाखवतो. तर हे अशा पद्धतीनं झालं आहे. आता हे काय झालं किंवा कशामुळं झालं, तर हे अति पाऊस पडला, म्हणजे अति पाऊस झाला आमच्याकडे, त्याच्यामुळं ही पानं पिवळी पडायला लागली आणि ह्याच्यावरती चिखल बसायला लागला मातीचा. तर हे त्या पद्धतीनं म्हणजे विषय होतो म्हणजे चाऱ्याचा. आणि हे आता आहे त्याच लेवलला आहे, 2 महिने झालं आहे, त्याच्यावर वाढणार नाही. आता काय करायचं, तुम्ही म्हणाल की खत घाला, युरियाचा डोस टाका, 1 पोतं टाकलं पाहिजे, बरोबर आहे. काय कमी पोतं टाकलं पाहिजे, तर त्याला सूर्यप्रकाशच येत नाही. हे वाढत का नाही, तर ह्याला सूर्यप्रकाशच येत नाही. आणि त्याच्यामुळं मला जी संकल्पना पडती, म्हणजे जी काही चाऱ्याची संकल्पना होती ह्या सगळ्या गोष्टीचा, तर ह्या प्रॉब्लेममुळे होती. मुरघास का करायचं, तर ह्याच्यामुळेच करावा लागतो. आणि जर काही उन्हाळ्यातच चारा बनवायचा आहे तर हे मग लावण्यात काय फायदा आहे. म्हणून मी सांगत असतो भविष्यात हे पण मी काढणार, म्हणजे हे ठेवीन ह्याची गॅरंटीच नाही. फक्त आता काय आपल्याला म्हणजे मुरघास चुकला होता आणि तो पिरियड परत कंट्रोल करण्यासाठी ह्याला थोडंसं एक्सटेन्शन इथेही सुद्धा करावं लागणार आहे. यात मग इथे ते न करता मी मेगास्वीट किंवा शुगर ग्रेज लावणार. ह्या सर्व गोष्टी अशा कराव्या लागतील. कारण जर हे काय असं लावूनसुद्धा जर पावसाळ्यात मला ह्याला कापता येत नसेल किंवा ह्याला कापून जरी मेंढरांना घालता येत नसेल तर ठेवून तरी काय फायदा आहे. आणि हाच प्रॉब्लेम माझ्याकडे नेपियर लावल्यामुळे होत होता. बघा मी काय सांगतो आहे, माझ्याकडं नेपियर लावल्यामुळेच हा प्रॉब्लेम होता. आणि आता ती परिस्थितीच आहे, नेपियरच आहे. हे पण हे स्वीट नेपियर आहे, वेगळं काय नाही किंवा काय नाही, नेपियरचाच एक प्रकार आहे. आता ह्याच्या कांड्या म्हणाल तर लावायला आल्यात आहे. आत्ता सध्याच्या परिस्थितीत ह्याच्या कांड्या लावायला आल्यात आहे. आणि जर काय हे तुमच्या भागात असतं तर ह्याच्या आत्ता एक कापणी झाली असती आणि परत फुटवा आले असते. पण आमच्याकडं ते होऊ शकत नाही, त्याच्यामुळं अशा पद्धतीतलं हे नेपियर आहे. आणि जर काय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचं असेल, आता मस्त मी सांगितलं असतं की मला रील करायचीच आहे ना, तर मी हे कापताना दाखवलं असतं. हे कापतोय कसं, किती त्रास होतोय, किती कष्ट करावं लागतात, ह्याच्यात किती काय प्रॉब्लेम येतात, हे सर्व दाखवलं असतं. पण मला रिअल दाखवायचं आहे. नुसती रील करायची आहे का, नाही ना. मी नुसती रील करण्यात काय फायदा आहे का, नाही. आज नुसत्या रील करायची असतं तर आज दिवसभर ट्रॅक्टर हाणलाय चिखलात, त्याचे रील केले असते ना 5-6, गाणी पण लावली असतील, पण त्यात काय फायदा नसतो किंवा त्याचं काय म्हणजे आपल्या फायद्याचं किंवा आपल्यासाठी पोषक काय असेल का, तर ते काहीच नसतं. मग तसंच ह्या नेपियरचं आहे. आणि ह्या नेपियरचा पण तोच प्रकार आहे. सर्वात अडचण म्हणजे तुम्हाला मेंढी पालनात ही चाऱ्याचीच येते आणि ती पण पावसाळ्यात येते. उन्हाळ्यात
चांगला आहे, सोनं आहे, सगळं आहे. तुम्ही मेथी घास लावा, दशरथ घास लावा, सगळा चारा लावा उन्हाळ्यात. पण पावसाळ्यात मात्र मुरघासाची संकल्पना जर नसेल तर तुम्हाला पावसाळ्यात येणारा त्रास आणि होणारे आजार ह्याच्यापासून सुटका नाही. काही करा मग मेंढीपालनात. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की आता हे ठीक आहे, माझ्याकडे वाढलं नाही वगैरे ठीक आहे, कारण माझा भाग तसा आहे, तुमच्या भागात वाढेल. पण ह्याचं पाणी कमी होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस तुम्हाला ठेवायला लागेल. आत्ताच्या परिस्थितीत थोडासा जरी पावसाळा पडला, म्हणजे पाऊस जरी पडला, तरी तुम्हाला ह्यातलं पाणी कमी करायला 2 ते 3 दिवस असेच ठेवायला लागेल आणि त्याच्यानंतर कुट्टी करून घालायला लागेल. मग त्याच्यापेक्षा जरी एवढा सर्व कुटाणा करण्यापेक्षा मुरघास केला तर काय बिघडतं आहे? मुरघासला पण तेच होणार आहे. आता मी जर म्हणजे आमच्याकडे पाऊस आहे त्यामुळं आता लावू शकत नाही, पण दसऱ्यामध्ये जर मी मेगास्वीट किंवा काही केलं तर त्याच्या 2 कापण्या 100% होतील, ह्याच्या 4 कापण्या होतील, 4 ते 5 कापण्या होतील. पण ह्याचा मुरघास करता येणार नाही. आणि केला तर किती क्वालिटीचा असतो, हे दर्जेदार असतं हे मला पण माहीत नाही, कारण आपला त्याच्याशी अभ्यास नाही किंवा आपलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण एक ट्रायल बेस केली होती, सपोर्टिंग सिस्टम म्हणून ठेवलं होतं, कारण मुरघास संपला होता आपला, म्हणजे करताच आला नव्हता ह्या वर्षी. आणि ह्याच्यासाठी मुरघास करायचा. आणि मुरघास का करायचा तर ही सर्व तामजाम नको असतील किंवा ह्या सर्व गोष्टी करायच्या नसतील तर मुरघास करायचा असतो, हे सर्वात लक्षात घ्या.